हॅलो गाईज, तर आज आम्ही गेलो होतो विठ्ठलवाडी वेस्टला. तर तिकडून आम्ही काय काय आणलं त्याआधी इकडे लिओला मी दुपारी झोपवलं आणि त्यानंतर मी पण आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले. त्यानंतर इकडे लिओची मस्ती सुरू होती कारण त्याची डॅडी आज हाफ डेनी लवकरच आलेले. बाहेर जायचे म्हणून पटापट मी आवरून घेतलं, घरं वगैरे झाडून घेतली व्यवस्थितपणे, बेडशीट वगैरे क्लीन केलं आणि सगळं घर स्वच्छ व्यवस्थित झाडून घेतलं. त्यानंतर वरण लावलं, वरण भात लावलेला, स्वयंपाक ऑलरेडी झालेला. आणि हे लिओचे छोटे फ्रेंड्स आणि हे आहेत लिओचे आजोबा म्हणजे माझे सासरे. तर त्यांना मी व्हिडिओमध्ये सहसा घेत नाही, पण ते आज आले होते मग त्यामुळे त्यांना घेतलं. आणि हा बघा लिओ कसा त्यांच्यासोबत मस्ती करते. त्यानंतर ते गेले आणि आम्ही पण निघालो विठ्ठलवाडी वेस्टला. थोडंसं फरसाण वगैरे खायला घ्यायचं होतं दुपारच्या वगैरे स्नॅक्ससाठी. तर हे बघा इकडे ना तुम्हाला जे पाहिजे ते अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटून जाईल. जर तुम्हाला एखादा बिझनेस वगैरे करायचा असेल तर त्यासाठी पण तुम्ही इकडे जाऊ शकता. आणि विठ्ठलवाडीवरनं काय काय आणलं हे तुम्हाला आता दाखवतील. तर त्यांनी ही अशी पिशवीला गाठ मारलेली. तर इकडे दूध आणलेलं आणि हे केक पण आणलेले आणि लिओसाठी 0 साईजची शेव आणलेली आणि आमच्यासाठी हे बनाना चिप्स आणलेले, नाही लसूण चिवडा आणलेला. त्यानंतर हे एक फरसाण होतं ते पण लिओसाठी होतं. त्यानंतर हे इकडे शेंगदाणे खारमुरे आणलेले आणि बनाना चिप्स. त्यानंतर इकडे वडापाव पण घेऊन आलेलो, तर ते गरमागरम आधी मी खाऊन घेतला, जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर यांनी आमच्या सगळ्यांसाठी असा मस्त असा मिल्कशेक बनवला, ॲपल मिल्कशेक. असाच होता आजचा दिवस.